मी एकदा कमिटमेंट केली की मग स्वतःचंही ऐकत नाही, मी जे बोलतो ते करतोच, अशा ठाम शब्दात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंजनगाव सुरजीकरांना दिलासा दिलाय। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्पृहा अतुल डकरे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले की लाडकी बहीण योजना मी सुरू केली आणि ती प्रभावीपणे राबवली जात आहे। अंजनगाव सुरजी येथे एमआयडीसी सुरू केली जाईल, एसटी बस आगार उभारलं जाईल, पानपिंपरी उद्योगाला गती देण्यात येईल, संत रूपलाल महाराज स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली। शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत त्यांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी, अंडरग्राऊंड नाली गटार योजना, नवीन नळ कनेक्शन देऊन पाईपलाईन टाकू, पाण्याच्या बिलाची समस्या सोडवू, मी सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलो नाही म्हणून मी तुमचे सोन्याचे दिवस आणणार, तसेच स्वच्छ व सुंदर शहर योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं। 20 डिसेंबर रोजी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून डॉक्टर स्पृहा डकरे यांना दणदणीत विजयी करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय। यावेळी अंजनगाव सुरजीतील द्वारका चौक, नेहरू चौक, पाचपावली, आलम चौक, शनिवारा ते पानटाई या मार्गावर भव्य रोड शोची सांगता जाहीर प्रचार सभेत रूपांतरित झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओपन जीपमधून शहरात रोड शो करीत नागरिकांचं अभिवादन स्वीकारलं। त्यानंतर भव्य जाहीर सभा पानटाई येथे उत्साहात पार पडली। सभेला मंचावर माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार आनंदराव अडसूळ, धाने पाटील, प्रीती बंड, सुनील डिके, कॅप्टन माजी आमदार अभिजित अडसूळ, सहनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्पृहा डकरे, डॉक्टर अतुल डकरे, मुन्ना इसोकार, नितीन चौखंडे, बाबूराव उंबरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रोड शो व सभेदरम्यान लाडक्या भावाला पाहण्यासाठी लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून आलंय।